भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना. वॉशिंग्टन सुंदर वनडे मालिकेमधून बाहेर झालेला आहे. त्याच्या जागी 2 नवीन खेळाडू संघामध्ये आलेले आहेत. तर दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघाची प्लेइंग 11 कशी असणार आहे, कोणतेही खेळाडू दुसऱ्या वनडेमध्ये प्लेइंग 11मध्ये स्थान मिळवणार आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर भारत न्यूझीलंड मालिका आता कुठे सुरू झाली आहे आणि भारताचे 2 खेळाडू मालिकेतून बाहेर झालेले आहेत. सामन्यापूर्वी ऋषभ पंतला दुखापत झाली आणि त्याला माघार घ्यावी लागली होती. त्यात पहिल्या वनडेत भारताने वडोदरा येथे विजय मिळवला, परंतु वॉशिंग्टन सुंदरच कमी झाला आणि तोही उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. वॉशिंग्टन हा T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या निवडलेल्या संघाचा सदस्य आहे आणि त्याला वनडे सामन्यात खेळून संघ व्यवस्थापन कोणताही धोका पत्करू शकत नाही. अशा 14 जानेवारीला होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात बदल होणे हे निश्चित असणार आहे. भारतीय संघाने पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा 300 धावांनी यशस्वी पाठलाग केला. भारताने 4 विकेट्सने हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विराट कोहलीने 93 आणि कर्णधार शुभमन गिलने 56 धावांची खेळी केली. उपकर्णधार श्रेयस अय्यरने देखील 49 धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टनला या सामन्यात दुखापत झाली आणि मीडिया रिपोर्टनुसार त्याला मालिकेतून माघार घेतलेली आहे. त्यामुळे आता वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आयुष बुधोनी या खेळाडूला संघामध्ये स्थान दिलेलं आहे. तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी भारतीय संघ प्लेइंग 11मध्ये ध्रुव जुरेलचा समावेश करू शकतो. राजकोटच्या सपाट खेळपट्टीवर ध्रुव जुरेल खोऱ्याने धावा काढू शकतो. संघ व्यवस्थापनाला ऑलराऊंडर हवा आहे आणि त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरच्या जागी नितीश कुमार रेड्डीचा संघात समावेश केला जाऊ शकतो. भारतीय संघ पहिल्या सामन्यात मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा व हर्षित राणा या 3 जलदगती गोलंदाजासह खेळला होता, पण दुसऱ्या सामन्यात कृष्णाच्या जागी अर्शदीप सिंगला संधी मिळू शकते. त्यांच्या संघात बरेच डावखुरे फलंदाज आहेत आणि अर्शदीपचा समावेश करून भारतीय संघ चांगला डाव टाकू शकतात. तर भारतीय संघाची दुसऱ्या वनडेसाठी संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल हे आपण पाहूया. तर रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे सलामीला येतील. 3ऱ्या क्रमांकावरती विराट कोहली, 4थ्या क्रमांकावरती श्रेयस अय्यर, 5व्या क्रमांकावरती KL राहुल, 6व्या क्रमांकावरती ध्रुव जुरेल, 7व्या क्रमांकावरती रवींद्र जडेजा, 8व्या क्रमांकावरती हर्षित राणा, 9व्या क्रमांकावरती मोहम्मद सिराज, 10व्या क्रमांकावरती अर्शदीप सिंग आणि 11व्या क्रमांकावरती कुलदीप यादव अशी असू शकते भारताची दुसऱ्या वनडेसाठी संभाव्य प्लेइंग 11. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, भारताची टीम दुसऱ्या वनडेमध्ये विजय संपादन करून मालिका आपल्या खिशामध्ये घालतील का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.